10 मिनिटात दर्शन करायचंय, 3000 रुपये द्या, लगेच करून देतो, असं म्हणत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय। भाविकांना तसं तर देणगी दर्शन 200 रुपयाची सुविधा ट्रस्टच्या वतीनं उपलब्ध करून दिली जाते, मात्र त्यासाठी रांगेत 8 ते 10 तास थांबावं लागतं। मग या रांगेतील भाविकांना एजंट्स रांगेत उभे राहण्याची भीती दाखवतात, त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतात आणि दर्शनही घडवून आणतात। मात्र हे सगळं समोर आलं कसं? त्याचं झालं असं की 11 एप्रिलला पंचवटी भागातील 2 भाविक 200 रुपयांची अधिकृत देणगी पास घेऊन रांगेत उभे होते। त्याच वेळी तिथे एक एजंट आला, त्यांनी दर्शनाला 4 ते 5 तास लागतील अशी भीती दाखवली। 3000 रुपये द्या, आम्ही तुम्हाला VIP दर्शन घडवून आणतो असंही सांगितलं आणि त्यानंतर 10 मिनिटात त्यांचं दर्शन घडवून देखील आणलं। मंदिराबाहेर येताच 3000 रुपये रोख रक्कम स्वीकारली। मात्र अशा वेळी त्यांना कोणतीही अधिकृत पावती न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचं भाविकांच्या लक्षात आलं। मग या भाविकांनी पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दिली, मात्र त्यानंतर त्या एजंटला अटक करण्यात आली। मात्र हे रॅकेट मोठं होतं, म्हणून केवळ तक्रारीवर अवलंबून न राहता पोलिसांनी एव्हिडन्स बेस्ड स्टिंग ऑपरेशनचं नियोजन केलं। पोलीस साध्या वेशात मंदिरात गेले, रांगेत थांबलेही। भाविकांना दर्शन रांगेत जिथं थांबावं लागतं तिथं पोलीस साध्या वेशात जाऊन उभे राहिले। भाविकांनी मंदिराच्या दर्शनासाठी एजंटशी व्यवहार केला आणि तेव्हा त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग पोलिसांनी स्वतःजवळ ठेवलं आणि एजंट्सना अटक केली आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकारानंतर आता तरी मंदिराबाहेर असणाऱ्या एजंटचा सुळसुळाट कमी होईल अशी अपेक्षा आहे।